सावित्री, आम्ही काहीतरी विचारलं. अर्जुननं काही खाल्लं का नव्हतं? सावित्री, कोण आहात तुम्ही? मी का द्यायची तुमच्या प्रश्नांची उत्तरं? तुम्हाला खरंच असं वाटतंय का हा प्रश्न विचारायचा तुम्हाला अधिकार आहे? वहिनी, प्रिया, तू शांत राहा. मी तुला काही नाही बोलत. पण तू कृष्णाईशी या भाषेत कशी बोलू शकते? अगं मग कसं समजावू मी? ज्यांना जी भाषा कळते त्याच भाषेत त्यांना समजावावं लागतं. वहिनी, दादाची काळजी वाटते तिला. काळजीपोटीच विचारते हे सगळं. काळजी? काय बोलतेस तू प्रिया? अगं, काळीत चिरणारा कधी काळजी नाही करत. एवढीच जर काळजी होती ना यांना, तर अर्जुनचे कुस्तीत असे हाल होऊ दिले असते यांनी. आम्हाला घरातनं हकललं असतं. नातं असं इतकं सहजासहजी तोडून टाकलं असतं एवढी काळजी असती तर. आणि एवढं सगळं होऊन पण सांग ना, एक गोष्ट सांग त्यांनी चांगल्या मनानं केलेली. तुला नाही माहित प्रिया, पण जोपर्यंत अर्जुन कवठेकरांचा होता तेव्हा स्वतःच्या जीवाचा काही विचार न करता सगळा टोलारा अगदी चोखपणे सांभाळायचा. लागेल त्याला त्या त्या क्षणाला सगळ्यांना पैसे द्यायचा, सगळ्यांचं सगळं करायचा. तेव्हा सगळ्यांना हवा होता तो. पण ज्या क्षणी कळलं की अर्जुन मध्ये ना कवठेकरांचं रक्त आहे ना खोपड्यांचं, त्या क्षणी या यशोदेला कैकई झालेलं बघितलंय मी डोळ्यासमोर. फेकून दिलं माझ्या नवऱ्याला उकिरड्या. इतके दिवस केलेलं प्रेम, माया, त्याग सगळं विसरून गेलात तुम्ही. पण बरोबर आहे, तुमच्यासारखा मलाही प्रश्न पडला की गेल्या काही तासात अर्जुनने का नाही खाल्लं. पण काय ना, हा प्रश्न मी माझ्या नवऱ्याला विचारते. तुम्ही कोणी इथे थांबायची गरज नाही. तुम्ही निघू शकता. वहिनी, तू कुणाशी आणि काय बोलतेस तुला कळतंय का? भानावर ये वहिनी, तू माझ्या आईशी असं नाही बोलू शकत. मी तेच सांगते प्रिया की तुझी आई आहे. आणि आज जो ऍडमिट आहे ना, तो माझा नवरा आहे, ज्याचा या बाईशी काही संबंध नाहीये. वहिनी, मान्य आहे रागाच्या भरात बोलतो माणूस, पण आता तिला वेड लागलंय म्हणून आली नाही ती. काम प्रिया, तू सांगितलंस म्हणून आपण इथं आलो. आपल्याला जे कळायचं होतं ते डॉक्टरांकडून कळलंय. निघूया. कृष्णा, चल प्रिया.
नाही 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 काही काही काळजी करू नका आणि वाईट तर अजिबात वाटून घेऊ नका. हा, मी कळवतो तुम्हाला लवकरच. हो 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 हो, मुलगी पसंत आहे मला, मुलीचा तर प्रश्नच नाहीये. फक्त काय आहे, माझ्या भावाशी नीट बोलणं नाही झालं ना, त्याच्याशी एकदा नीट बोलतो आणि मी स्वतःहून तुम्हाला फोन करतो, कळवतो तुम्हाला. हो हो हो. हा हा, मी काय म्हणतो, तुमच्या मुलीशी बोलणं झालं का सविस्तर? हो, ओके 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 ओके. हा, हरकत नाही हरकत नाही, कळवतो मी तुम्हाला लवकरच. हा, ओके ओके, बाय. काय कोणाशी बोलत होता? कोणाला काय कळवताय? लग्नाचं काहीतरी बोलत होता. तुम्ही दुसरं लग्न करत नाहीयेत ना? हसताय कशाला? एकदा खड्ड्यात पडून झाल्या, पुन्हा कोण पडेल? नको बाबा. आमच्याशी लग्न करून खड्ड्यात पडलाय तुम्ही? काही काय बोलता हो? काही अपेक्षा केल्यात का? बरं, आम्ही केल्या असल्या तरी तुम्ही कधी पूर्ण केल्यात त्या? नंदा नंदा, अगं किती चिडशी. चेष्टा पण कळत नाही होय तुला? अगं माझ्या आयुष्यात तुझ्याशिवाय दुसरं कोणीच नाहीये ग. माझं तुझ्यावरती प्रेम आहे, तुझ्यावरती माझं खूप, आणि फक्त तुझ्यावरती. असं काही वाईट वाटून घेऊ नकोस. मी ते लग्नाचं बोलत होतो, ते आपल्या अनाथ आश्रमात एक विवेक नावाचा मुलगा आहे, त्याच्या लग्नाचं बोलत होतो. बिचारा साधा मुलगा आहे ग खूप. म्हटलं बघूया विचार करून, त्याला एक मुलगी चालून आली होती, आणि एखाद्याचं चांगलं होत असेल तर मग काय प्रॉब्लेम आहे ना. असं त्याच्या लग्नाचं लईच मनावर घेतलंय का तुम्ही? काय नंदा, आपण पापच एवढी केली तर जेन्युअनली काही पुण्यकर्म करत राहिली पाहिजे. बिचारा साधा आहे म्हणलं ना मी, म्हटलं घेऊया आपण पुढाकार. अगदीच भावासारखं आहे का तुमच्या? नाही, ह्याच्या आधी कधी तुमच्या तोंडून त्याचं नाव ऐकलं नव्हतं. त्यासाठी एखादी चक्कर मारावी लागते अनाथाश्रमात. आपण कधी पाऊल तरी. काय, एक भाऊ आहे सख्खा, तो आयुष्यभर माझं वाईट चिंतत असतो. म्हटलं त्यापेक्षा विवेक बरा नाही का? चला येत. आणि काय आहे, नवऱ्याचं असं चोरून ऐकू नये. वाईट दिसत ते. बायको आहेस ना, का चोर आहेस? असं का बोलताय? आम्ही बायको होत ना तुमची? मग बायको सारखं वागा जरा. काय, माणूस जरा महत्वाचं काहीतरी बोलत असतो, असं नॉक केल्याशिवाय आत येऊ नये. आपल्या सतसत विवेक बुद्धीचा वापर करावा. नॉक करून यायचं, लक्षात ठेव. माझी प्रेमळ बायको. काही पण म्हण नंदा, यांचं वागणं ना दिवसेंदिवस काहीतरी विचित्र होत चाललं. किती नाही म्हणलं तरी कुठंतरी पाणी मुरतंय. अर्जुन, हे घे. काय आहे? मला वाटतं याला जेवण म्हणतात. 2 घास खाऊन घे ना राजा. अरे ह्याच्यामुळेच तुला चक्कर आली आहे, न खाल्ल्यामुळे. असं चिडचिड करत बाहेर निघून जायचं, काय खायचं नाही, प्यायचं नाही, उपाशी राहायचं. आता गप उठ आणि खाऊन घे. हे घे. अर्जुन, काय करतोयस? कुठे चाललायस? अरे काय करतोयस तू? कुठे चाललायस? मला चक्कर आली आहे ना, बघेन माझं जेवण. अर्जुन थांब, हे हॉस्पिटल आहे, तुझं घर नाहीये. वाटेल तेव्हा आलं, वाटेल तेव्हा गेलं. आणि इथं पेशंट आपल्या मनाने येतो, पण डॉक्टर सांगाल तेव्हाच जातो, कळलं ना?